नमस्कार. आपलं पहिलं प्रकरण आपण अभ्यासतोय. सहकार, अर्थ, इतिहास, वैशिष्ट्य आणि महत्व. या प्रकरणातील सहकाराचा अर्थ आणि सहकाराच्या व्याख्या आपण अभ्यासलेल्या आहेत. त्यानंतर कालच्या तासिकेला आपण सहकारी चळवळीचा इतिहास अभ्यासलेला आहे. अर्थात सहकारी चळवळीचा इतिहास म्हणजे जागतिक सहकारी चळवळीचा इतिहास, भारतातील सहकारी चळवळीचा इतिहास हा भाग चालू वर्षी अभ्यासक्रमातून परीक्षेच्या दृष्टीने वगळलेला आहे आणि त्यामुळे फक्त महाराष्ट्रातील सहकारी चळवळ हा जो भाग आहे या भागाचा आपण अभ्यास केला, कारण एवढाच भाग परीक्षेच्या दृष्टीने यावर्षी अभ्यासक्रमामध्ये आहे. आज आपण आजच्या तासिकेला सहकाराची वैशिष्ट्ये म्हणजे सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये आपण अभ्यासणार आहोत. तर आता आपण सहकारी संस्थेची म्हणजे सहकाराची वैशिष्ट्ये काय आहेत, कोणती आहेत ते पाहू. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सहकाराची म्हणजे सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये अभ्यासू. तत्पूर्वी मला एकदा पुन्हा सांगावंसं वाटतं की सहकारी संस्था म्हणजे काय. तुमची संकल्पना जी आहे सहकार म्हणजे सहकारी संस्था कशाला म्हणायचं, जरी आपण अर्थ बघितला, व्याख्या बघितल्या, तरी सुद्धा एक उदाहरण देऊन मी तुम्हाला सहकारी संस्था म्हणजे काय ते सांगतो. तुमच्या गावामध्ये एखादं किराणा मालाचं दुकान असेल, भुसारी मालाचं दुकान असेल, प्रत्येक गावामध्ये ते असतं. आता त्या दुकानदारांच्याकडून तुम्हाला चांगली वस्तू विकली जात नसेल किंवा त्या वस्तूची जास्त किंमत तुमच्याकडून आकारली जात असेल, खराब झालेला माल दुकानदार हमी देऊन परत घेत नसेल किंवा कमी वजनानं माल विकत असेल, अशा अनेक माल प्रॅक्टिसेस ज्याला म्हणतात त्या दुकानदाराच्याकडून केल्या जात असतील. म्हणजे तुम्ही त्या दुकानदाराचे ग्राहक आहात. तुमच्या गावातील तुम्ही सगळे लोक त्या दुकानदाराचे ग्राहक आहात, पण ग्राहक म्हणून तो तुम्हाला फसवतोय. तुमच्यासारख्या ग्राहकाची फसवणूक केली जाते. मग तुम्ही काय कराल? तुम्ही स्वतः दुकान नाही सुरू करू शकत, कारण दुकान सुरू करण्या एवढी आपली आर्थिक ताकद नसते, आर्थिक क्षमता नसते. तुमच्यासारखे इतरही लोक जे आहेत ते तसेच आहेत, ते सुद्धा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, तेही दुकान सुरू करू शकत नाहीत. मग आपण ही जी आपली फसवणूक आहे ग्राहक म्हणून, हे जे ग्राहकाचं शोषण आहे हे असं चालू ठेवायचं का? नाही. तुम्हाला समजतं ना की आपलं शोषण होतंय. मग या शोषणापासून मुक्ती मिळवणं यासाठी तुम्ही प्रयत्न करायलाच पाहिजेत. मग तुम्ही काय करता? त्या दुकानदाराच्या बरोबर वाद घालण्यात अर्थ नसतो, आपण वाद घालायचा सुद्धा नसतो. तर त्याच्यावरती चांगला मार्ग म्हणजे काय, सोपा मार्ग म्हणजे काय, शक्य असणारा मार्ग म्हणजे काय, तर तो म्हणजे तुम्ही सगळेजण एकत्र येऊन, जेवढे तुम्ही ग्राहक आहात, ज्यांना वाटते की हा दुकानदार आमची फसवणूक करतो, असे जे तुम्ही ग्राहक आहात त्या तुम्ही ग्राहकाने एकत्र येऊन जर तशा प्रकारचं दुकान सुरू केलं तर. आता तुम्ही काय केलात? दुकान सुरू केलं. आता हे दुकान तुम्ही सगळ्यांनी मिळून सुरू केलेलं आहे. गावातल्या
सगळ्या लोकांचं आहे ते. सगळ्या लोकांचं म्हणजे ज्यांनी ते सुरू केलं त्यांचं. म्हणजे आता तुम्हाला तुमच्या दुकानातून चांगल्या वस्तू मिळतील, निर्भेळ वस्तू मिळतील, वाजवी किमतीला वस्तू मिळतील, योग्य वजनमापाच्या वस्तू मिळतील. खराब माल तुमचं दुकान तुम्हाला विकणार नाही. तुमच्या दुकानातून तुम्हाला खराब मालाची विक्री केली जाणार नाही. म्हणजे तुमचं ग्राहक म्हणून आता शोषण होणार नाही. म्हणजे हा जो तुम्ही उपक्रम सुरू केला ग्राहक संस्थेच्या रूपानं, हे जे दुकान सुरू केलं ना, हे दुकान म्हणजे सहकारी संस्था, ग्राहक सहकारी संस्था. तुमच्या गावातल्या दुकानदारानं एकट्यानं दुकान सुरू केलेलं होतं. तो व्यवसाय संघटनेचा वेगळा प्रकार आहे. आणि आता तुम्ही जे दुकान सुरू केलं, तुमच्या शोषणातून मार्ग काढण्यासाठी, तुम्हाला तुमच्या शोषणापासून मुक्ती मिळवायची आहे, त्या दुकानदाराच्या शोषणातून तुम्हाला मुक्ती मिळवायची आहे, म्हणून तुम्ही एकत्र आलात आणि तुमचं दुकान सुरू केलात, तुमची ग्राहक संस्था सुरू केलात आणि तुम्ही ती सगळ्यांनी मिळून ती सुरू केलेली आहे. त्यामुळं तिला म्हणायचं सहकारी संस्था. एकमेकाच्या सहकार्यानं तुम्ही सगळेजण ते दुकान चालवणार आहात. असा जो प्रकार असतो ना, म्हणजे अनेक लोक, काही लोक एकत्र येतात आणि एखादा उद्योग व्यवसाय सुरू करतात, तेव्हा त्याला सहकारी संस्था असं म्हणायचं. मग ती ग्राहक संस्था असेल, ती गृहनिर्माण संस्था असेल, ती प्रक्रिया संस्था असेल, ती दुग्ध संस्था असेल, कोणत्याही प्रकारची संस्था असेल. पण सहकारी संस्था म्हणजे काय, तर असा आता जो तुम्हाला प्रकार सांगितला, अनेक लोकांनी मिळून एखादा उद्योग व्यवसाय सुरू करणे, त्याला म्हणायचं सहकारी संस्था. अर्थात सहकारी संस्था जी आहे ती सहकारी कायद्यानुसार नोंदणी तिची करून घ्यावी लागते. हा पुढचा भाग आहे. पण तुम्हाला समजावं सहकारी संस्था म्हणजे काय, त्यासाठी पुन्हा मी तुम्हाला सांगेन. आता आपण या सहकारी संस्थेची किंवा ज्या अनेक सहकारी संस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, अनेक प्रकारच्या सहकारी संस्था आहेत, देशामध्ये सुद्धा आहेत. तर या संस्थांची वैशिष्ट्ये काय आहेत, तर पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सहकारी संस्था या व्यक्तींच्या संघटना असतात. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की या ऐच्छिक संघटना असतात. लोकशाही संघटन हे सहकारी संस्थेचं तिसरं वैशिष्ट्य. सहकारी संस्था या व्यवसाय संघटना असतात, चौथं वैशिष्ट्य. पाचवं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो, सहकारी संस्था सेवेस प्राधान्य देतात, सेवेला महत्त्व देतात. सेवा हा सहकारी संस्थांचा उद्देश असतो. समानता इथं मानली जाते. सहकारी संस्थेमध्ये समानता, इक्वॅलिटीचं तत्व पाळलं जातं. हे सहकारी संस्थेचं सहावं वैशिष्ट्य. परस्पर सहाय्य व स्वसेवा हे सहकारी संस्थेचं अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आधिक्याचे वाटप हे सहकारी संस्थेचं आठवं वैशिष्ट्य. कोणती संस्था असो, आधिक्याचं वाटप हे त्या संस्थेचं वैशिष्ट्य असतंच. आणि आर्थिक व सामाजिक चळवळ हे सहकारी संस्थांचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तर आपल्या स्क्रीनवर आता या ठिकाणी 9 वैशिष्ट्य आहेत. सहकारी संस्थांची 9 वैशिष्ट्य ही तुम्हाला दिसत आहेत. त्या वैशिष्ट्यांचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर एक एक वैशिष्ट्य जे आहे त्या वैशिष्ट्याचा आपण आता अभ्यास करूया. आता सहकारी संस्थेच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करतोय. मगाशी तुम्हाला फक्त वैशिष्ट्य सांगितली, आता अधिक थोडं स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये आपण ही वैशिष्ट्य बघू.
पहिलं वैशिष्ट्य आहे, सहकारी संस्था हे व्यक्तींचं संघटन आहे. मगाशी तुम्हाला मी सांगितलं की समाजामध्ये जी माणसं असतात, मेजॉरिटी ऑफ पीपल, बहुसंख्य लोक हे मर्यादित उत्पन्न असणारे लोक असतात, गरीब असतात लोक. हे त्यांच्याकडे पैशाची कमतरता ही असते आणि अशा लोकांनी स्वतःच्या गरजा पूर्णपणे भागवण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या गरजा स्वतः भागवायच्या, वैयक्तिकरित्या पूर्ण करायच्या, तर या लोकांना ते शक्य नसतं. मगाशी मी तेवढ्यासाठीच तुम्हाला एक उदाहरण दिलं ग्राहक संस्थेचं, की एखाद्या ग्राहकानं असं ठरवलं की माझं दुकान मी सुरू करणार. हास्यास्पद आहेच, शिवाय शक्य नाही ते. प्रत्येकानं दुकान सुरू करणं ही गोष्ट हास्यास्पद आहे. आणि दुसरी गोष्ट, समजा ते सुरू केलं, करायचं म्हटलं तर ते शक्य नाही. तर आपल्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी, दुकान सुरू करण्यासाठी आवश्यक असणारं भांडवल नाही. त्यामुळे आपण एकत्र येतो. आपण वैयक्तिकरित्या आपल्या गरजा पुऱ्या करू शकत नाही ना, मग काय करायचं? एकत्र यायचं. मगाशी म्हटलं, दुकानदार जर आपल्याला फसवत असेल गावातील किंवा विशिष्ट शहरातील, विशिष्ट भागातील, तर त्या लोकांनी एकत्र यायचं आणि आपलं दुकान सुरू करायचं. सर्व सहकारी संस्था या अशाच वातावरणातून निर्माण झालेल्या आहेत, गरजेतून निर्माण झालेल्या आहेत. ती विशिष्ट गरज, विशिष्ट समस्या जी आहे, त्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी लोक एकत्र येतात. ती विशिष्ट गरज ज्यांची आहे, ती विशिष्ट समस्या ज्यांची आहे, असे लोक एकत्र येतात आणि सहकारी संस्था सुरू करतात. ग्राहक संस्था ही अनेक ग्राहकांकडून सुरू केली जाते. सहकारी साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून सुरू केले जातात. दुग्ध प्रक्रिया संस्था या दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून सुरू केल्या जातात. विपणन संस्था शेतकऱ्यांकडून सुरू केल्या जातात. शेतमालाला चांगला भाव मिळावा. खाजगी व्यापारी अडते जे असतात, शेतमालाचे एजंट असतात, ते कमी किमतीला माल खरेदी करतात, फसवतात. मग त्याच्यातून मार्ग काढणं आवश्यक आहे. मग विपणन संस्था हे शेतकरी सुरू करतात. तर कुठली सहकारी संस्था असू दे, ही सहकारी संस्था ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांनी, मर्यादित उत्पन्न असलेल्या लोकांनी सुरू केलेली असते आणि म्हणून तिला व्यक्तींचं संघटन असं म्हटलं जातं. अर्थात सहकारी संस्था स्थापन करताना मात्र वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 लोक लागतात, एकत्र यायला पाहिजे. एकाच कुटुंबातील लोक एकत्र आले आणि सहकारी संस्था सुरू केली, कायद्यानं अशी करता येत नाही. आपण त्याविषयीची माहिती नंतरच्या प्रकरणामध्ये घेणार आहोत आपण. तर सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 व्यक्ती एकत्र याव्या लागतात, असं महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा सांगतो. आणि कुठल्याही सहकारी संस्था असू दे, अगदी आपल्या भागातीलच नव्हे, महाराष्ट्रातीलच नव्हे, भारतातीलच नव्हे, तर जगातली कुठलीही सहकारी संस्था असू दे, या संस्था ह्या सामान्य लोकांनी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांनी सुरू केलेल्या आहेत, स्थापन केलेल्या आहेत. म्हणून सहकारी संस्थांचं वैशिष्ट्य सांगितलं जातं की सहकारी संस्था या व्यक्तींच्या संघटना असतात, व्यक्तींच्या संघटना समजल्या जातात. आता दुसरं जे वैशिष्ट्य आहे म्हणजे ऐच्छिक संघटन. सहकारी संस्था या ऐच्छिक संघटन आहेत. आता ऐच्छिक संघटन म्हणजे काय? तर सहकारी संस्था स्थापन करण्याची जबरदस्ती, सक्ती कुणावरही केली जात नाही. शासनाकडून वगैरे अशी जबरदस्ती नाही केली जात की तुम्हा लोकांना तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवायच्या आहेत आणि त्यासाठी तुम्ही सहकारी संस्था स्थापन करा, केलीच पाहिजे सहकारी संस्था स्थापन, असं केलं जात नाही, असा फोर्स केला जात नाही. लोकांना आपल्या समस्या समजतात
आपल्या समस्येची जाणीव होते आणि ही समस्या सोडवण्यासाठी लोक आपणहून स्वतःहून स्वेच्छेने एकत्र येतात, म्हणून ते ऐच्छिक संघटन आहे. तसंच सहकारी संस्थेचं जर एखादी सहकारी संस्था कार्यरत असेल त्या भागामध्ये, त्या गावामध्ये, त्या शहरामध्ये, तर त्या भागातील, त्या गावातील, त्या शहरातील लोकांना त्या संस्थेचं सभासद होण्यासाठी सक्ती करता येत नाही, केली जात नाही. त्या व्यक्तीला वाटलं तर ती सभासद होते. म्हणजे संस्थेचं सभासद होणं किंवा न होणं हे सर्वस्वी त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. त्याला वाटलं तर तो सभासद होईल, त्याला वाटलं की आपण सभासद होऊ नये तर तो होणार नाही. इच्छा, सभासदत्व स्वीकारणं एखाद्या संस्थेचं हे त्या व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून आहे. जरी ती व्यक्ती सभासदत्व मिळवायला पात्र असली तरी त्याच्यावर सक्ती केली जात नाही. आणि त्यामुळे ज्या ज्या व्यक्ती सहकारी संस्थेच्या सभासद असतात त्या सगळ्या व्यक्ती या स्वेच्छेने सभासद झालेल्या असतात. त्यांच्यावरती कुणीही जबरदस्ती केलेली नसते त्या संस्थेचं सभासद होण्यासाठी. तसंच एखादी व्यक्ती समजा संस्थेची सभासद असेल आणि तिला वाटलं की या संस्थेकडून आपल्याला काही फायदा नाही आहे, आपल्याला ज्या सेवा मिळायला पाहिजेत त्या मिळत नाही आहेत, त्यामुळे या संस्थेचा माझ्या दृष्टीनं काही उपयोग नाही, मला याचा फायदा नाही. आणि जर ती व्यक्ती त्या संस्थेचा राजीनामा देणार असेल, सभासदत्वाचा राजीनामा देणार असेल तर ती देऊ शकते. त्याच्यावरती सक्ती केली जात नाही. राजीनामा देऊ नये असं त्याला सांगितलं जात नाही, त्याच्यावर दबाव आणला जात नाही, आणता येत नाही. त्याला वाटलंय तो सभासदत्वाचा त्याग करू शकतो. आणि म्हणून सहकारी संस्था हे ऐच्छिक संघटन मानलं जातं. आता आपण एक वैशिष्ट्य तासिकेला बघणार आहोत, ते म्हणजे सहकारी संस्था या लोकशाही संघटना आहेत. हे लोकशाही संघटन आहे. मी तुम्हाला आता सांगितलं किंवा मगाशी जे ग्राहक संस्थेचं उदाहरण दिलं त्यात सांगितलं की अनेक लोक एकत्र येतात आणि काय करतात, सहकारी संस्था सुरू करतात. त्यामुळे ज्यांनी सहकारी संस्था सुरू केलेली असते, तो व्यवसाय सुरू केलेला असतो, तो उपक्रम सुरू केलेला असतो, ते सगळेजण त्या व्यवसायाचे, त्या उपक्रमाचे मालक असतात. ज्याने तो व्यवसाय सुरू केला ते सभासद आणि सहकारी संस्थेचे सभासद हे संस्थेचे मालक असतात. पण सहकारी संस्था या लोकशाही व्यवस्थापन पद्धतीनं चालवाव्या लागतात. कारण एवढे सगळे लोक एकत्र येणं वेळेच्या, पैशाच्या, श्रमाच्या दृष्टीनं अशक्य असतं. म्हणजे दैनंदिन कामकाज करण्यासाठी एवढे सगळे लोक, ज्यांनी संस्था सुरू केली आहे, जे संस्थेचे मालक आहेत, ते सगळे लोक एकत्र येणं अशक्य आहे आणि त्यांना एकत्र यायला देणंही चुकीचं आहे. आणि त्यामुळे सहकारी तत्वानुसार सहकारी संस्था ही लोकशाही व्यवस्थापन पद्धतीनं चालवली जाते. आणि त्यासाठी हे सभासद लोक एक संचालक मंडळ निवडतात. सभासद आपले प्रतिनिधी निवडतात आणि हे प्रतिनिधी सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार बघतात, दैनंदिन कामकाज बघतात. दैनंदिन कामकाजा संबंधीचे निर्णय जे आहेत ना, ते हे संचालक मंडळ घेतं. हे सभासदाने एक सभासद एक मत, किंवा लोकशाहीमध्ये कसं एक मतदार एक मत, एक व्यक्ती एक मत, या तत्वानुसार आपण आपले प्रतिनिधी, आमदार, खासदार वगैरे निवडून देतो ना, तसं इथले जे प्रतिनिधी आहेत संचालक मंडळामध्ये जे निवडून द्यायचे आहेत ते हे एक सभासद एक मत या पद्धतीनं निवडून दिले जातात आणि हे संचालक संस्थेचा कारभार करतात. आणि हा जो कारभार आहे हा लोकशाही पद्धतीने चालतो. म्हणजे लोकशाहीमध्ये जसे निर्णय बहुमताने घेतले जातात, तसेच या ठिकाणी जे निर्णय घेतले जातात हे सुद्धा बहुमताने घेतले जात असतात. आणि या संचालक मंडळानं जे कामकाज केलं, या कामकाजात
चं मूल्यमापन हे अर्थातच संस्थेच्या वार्षिक सभेमध्ये म्हणजे सर्व सभासदांच्या सभेमध्ये वर्षातून ही एकदा सर्व सभासदांची सभा होत असते. हे सर्व सभासद वर्षातून एकदा एकत्र येतात वार्षिक सभेच्या निमित्तानं आणि त्यावेळी हे जे संचालक मंडळ त्याने नियुक्त केलेलं असतं ना, त्या संचालक मंडळानं वर्षभर जे कामकाज केलं त्याचं मूल्यमापन या सभेमध्ये करीत असतात. आणि त्यामुळे सहकारी संस्था या लोकशाही संघटना आहेत असं मानलं जातं, असं समजलं जातं. हे सहकारी संस्थेचं तिसरं वैशिष्ट्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण सहकाराची म्हणजे सहकारी संस्थेची 3 वैशिष्ट्य बघितली. सहकारी संस्था या व्यक्तींच्या संघटना आहेत, या व्यक्तींनी स्थापन केलेल्या असतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीने, हे लक्षात ठेवायचं, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी ह्या स्थापन केलेल्या असतात. या संस्था स्थापन करणारे जे लोक आहेत, ज्या व्यक्ती आहेत, त्या स्वेच्छेने एकत्र आलेले असतात. आणि सहकारी संस्था या सर्व सभासद जरी संस्थेचे मालक असले तरी सर्व सभासद संस्थेच्या कामकाजात भाग घेत नसतात. तर संस्थेचं दैनंदिन कामकाज, संस्थेची ध्येय धोरणं जी आहेत ही ठरवण्याचं काम जे आहे हे संस्थेच्या संचालक मंडळाकडून केलं जात असतं. आणि हे संचालक मंडळ संस्थेचे सर्व सभासद निवडून देत असतात. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 3 वैशिष्ट्य समजावून घेतलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्ही ऐका, शिवाय आपलं पुस्तक जे आहे त्या पुस्तकात हा भाग दिलेला आहे तो वाचा. मी तुम्हाला नोट्स देणार आहे, त्या नोट्सचं वाचन करा, म्हणजे हा भाग तुम्हाला समजून घ्यायला सोपं जाईल. धन्यवाद.